प्रकृती अचानक खालावली आहे। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरेश, काय अधिक माहिती आहे? सकाळपासूनच देशमुख कुटुंब हे न्यायासाठी आंदोलन करत होतं आणि या आंदोलनामध्ये ज्या बहीण प्रियंका चौधरी आहेत त्या देखील सहभागी झालेल्या होत्या। विशेष म्हणजे धनंजय देशमुख ज्यावेळेस आंदोलन स्थळावरून निघून गेले त्यानंतर त्यांच्या शोधाशोध करण्यासाठी सुद्धा प्रियंका चौधरी या देखील धावाधाव सगळीकडे करत होत्या आणि त्यानंतर आता त्यांची अचानक प्रकृती बिघडली, भोवळ आल्यामुळे त्यांना आता केज रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबामधील संतोष देशमुख यांच्या पत्नी असतील, आई असतील, ही सर्वजण दुःखामध्ये आहेत आणि त्यानंतर आज धनंजय देशमुख हे देखील बाहेर निघून गेले होते, त्यामुळे हे कुटुंब चिंतित होतं। आता धनंजय देशमुख जरी आले असले तरी मात्र चिंता आणखी त्यांची कायम आहे आणि त्याच यातून काळजीपोटी आणि परत एकतर धावाधाव आणि धावपळ झाल्यामुळे आता त्यांना भोवळ आलेली आहे आणि त्यांना केजच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। मिलिसा, या गेल्या काही दिवसांपासून इथेच राहत होती का त्यांची बहीण आणि त्यांच्याशी तुझं बोलणं झालं होतं का? म्हणजे स्वाभाविकपणे अजूनही आपल्या भावाचे मारेकरी, त्यांना कठोर शिक्षा होत नाही आणि तीच एकमेव मागणी आहे या कुटुंबाची, बाकी काहीच मागणी नाही। अशा याच्यात ताण तणाव हे तर निश्चित असणार, पण त्यांच्या आणखीन काही नातेवाईकांशी बोलणं झालंय? सकाळी ज्यावेळेस धनंजय देशमुख हे आंदोलन स्थळावरून बाहेर निघून गेले होते त्यावेळेस या ज्या त्यांची बहीण आहेत त्यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिलेली होती। न्यूज 18 लोकमतला देखील त्यांनी बोललेलं होतं की या संपूर्ण प्रकरणाला 34 दिवस उलटले आहेत, अद्यापही काही आरोपी अटक नाहीत आणि काही आरोपींना वेगळा न्याय आणि काही आरोपींना वेगळा न्याय अशा पद्धतीने दिलं जाते। आम्हाला फक्त न्याय हवा आहे आणि त्या न्यायासाठी आम्ही जे कुठलंही म्हणाल ते आंदोलन करायला तयार आहेत। आज ज्या पद्धतीने धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरती चढून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, उद्या देखील गावकऱ्यांनी तशा पद्धतीने पवित्रा घेतलाय। मात्र कुटुंब जे आहे देशमुख कुटुंब, त्यातील जी बहीण प्रियंका आहे ती देखील या संदर्भामध्ये न्याय मिळावा यासाठी अनेक वेळा त्यांनी माध्यमांना देखील बोललेलं आहे आणि आज देखील धनंजय ज्यावेळेस निघून गेला होता त्यावेळेस शोधाशोध करण्यामध्ये सुरुवातीला ती आघाडीवरती होती, सगळ्या ठिकाणी पळापळ करणं, शोधाशोध करणं आणि त्या कुटुंबाला एकंदरीत समजूच शकतो काय या कुटुंबावर सध्या वेळ आलेली आहे आणि त्यातूनच सगळेच जण तणावात आहेत, त्यातून कदाचित असं झालेलं असू शकतं। आपण अपेक्षा करूयात की प्रियंका चौधरी या लवकरात लवकर बऱ्या होतील। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। ब्रेकिंग न्यूज हाती येते। दिवंगत संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांची प्रकृती अचानक खालावली आहे। घरात कुटुंबियांच्या सोबत बसलेल्या असताना त्यांना अश्रू अनावर झाले, त्यातूनच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्याची वेळ आली। केज इथल्या रुग्णालयात त्यांना तातडीनं नेण्यात आलंय। काही क्षणांपूर्वीची आपण दृश्य पाहतो आहोत। दिवंगत संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांची प्रकृती अचानक खालावली आहे। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरेश, काय अधिक माहिती आहे? सकाळपासूनच देशमुख कुटुंब हे न्यायासाठी आंदोलन करत होतं आणि या आंदोलनामध्ये ज्या बहीण प्रियंका चौधरी आहेत त्या देखील सहभागी झालेल्या होत्या। विशेष म्हणजे धनंजय देशमुख ज्यावेळेस आंदोलन स्थळावरून निघून गेले त्यानंतर त्यांच्या शोधाशोध करण्यासाठी सुद्धा प्रियंका चौधरी या देखील धावाधाव सगळीकडे करत होत्या आणि त्यानंतर आता त्यांची अचानक प्रकृती बिघडली, भोवळ आल्यामुळे त्यांना आता केज रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबामधील संतोष देशमुख यांच्या पत्नी असतील, आई असतील, ही सर्वजण दुःखामध्ये आहेत आणि त्यानंतर आज धनंजय देशमुख हे देखील बाहेर निघून गेले होते, त्यामुळे हे कुटुंब चिंतित होतं। आता धनंजय देशमुख जरी आले असले तरी मात्र चिंता आणखी त्यांची कायम आहे आणि त्याच यातून काळजीपोटी आणि परत एकतर धावाधाव आणि धावपळ झाल्यामुळे आता त्यांना भोवळ आलेली आहे आणि त्यांना केजच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। मिलिसा, या गेल्या काही दिवसांपासून इथेच राहत होती का त्यांची बहीण आणि त्यांच्याशी तुझं बोलणं झालं होतं का? म्हणजे स्वाभाविकपणे अजूनही आपल्या भावाचे मारेकरी, त्यांना कठोर शिक्षा होत नाही आणि तीच एकमेव मागणी आहे या कुटुंबाची, बाकी काहीच मागणी नाही। अशा याच्यात ताण तणाव हे तर निश्चित असणार, पण त्यांच्या आणखीन काही नातेवाईकांशी बोलणं झालंय?
सकाळी ज्यावेळेस धनंजय देशमुख हे आंदोलन स्थळावरून बाहेर निघून गेले होते त्यावेळेस या ज्या त्यांची बहीण आहेत त्यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिलेली होती. न्यूज 18 लोकमतला देखील त्यांनी बोलले होते की या संपूर्ण प्रकरणाला 34 दिवस उलटले आहेत, अद्यापही काही आरोपी अटक नाहीत आणि काही आरोपींना वेगळा न्याय आणि काही आरोपींना वेगळा न्याय अशा पद्धतीने दिलं जाते. आम्हाला फक्त न्याय हवा आहे आणि त्या न्यायासाठी आम्ही जे कुठलंही म्हणाल ते आंदोलन करायला तयार आहेत. आज ज्या पद्धतीने धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरती चढून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, उद्या देखील गावकऱ्यांनी तशा पद्धतीने पवित्रा घेतलाय. मात्र कुटुंब जे आहे देशमुख कुटुंब त्यातील जी बहीण प्रियंका आहे ती देखील या संदर्भामध्ये न्याय मिळावा यासाठी अनेक वेळा त्यांनी माध्यमांना देखील बोललेलं आहे आणि आज देखील धनंजय ज्यावेळेस निघून गेला होता त्यावेळेस शोधाशोध करण्यामध्ये सुरुवातीला ती आघाडीवरती होती. सगळ्या ठिकाणी पळापळ करणं, शोधाशोध करणं आणि त्या कुटुंबाला एकंदरीत समजूच शकतो काय या कुटुंबावर सध्या वेळ आलेली आहे आणि त्यातून सगळेच जण तणावात आहेत. त्यातून कदाचित असं झालेलं असू शकतं. आपण अपेक्षा करूयात की प्रियांका चौधरी या लवकरात लवकर बऱ्या होतील. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. ब्रेकिंग न्यूज हाती येते. दिवंगत संतोष देशमुख यांची बहीण प्रियांका चौधरी यांची प्रकृती अचानक खालावली आहे. घरात कुटुंबियांच्या सोबत बसलेल्या असताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यातूनच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्याची वेळ आली. केज इथल्या रुग्णालयात त्यांना तातडीनं नेण्यात आलंय. काही क्षणांपूर्वीची आपण दृश्य पाहतो आहोत. दिवंगत संतोष देशमुख यांची बहीण प्रियांका चौधरी यांची प्रकृती अचानक खालावली आहे. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सुरेश, काय अधिक माहिती आहे? सकाळपासूनच देशमुख कुटुंब हे न्यायासाठी आंदोलन करत होतं आणि या आंदोलनामध्ये ज्या बहीण प्रियंका चौधरी आहेत त्या देखील सहभागी झालेल्या होत्या. विशेष म्हणजे धनंजय देशमुख ज्यावेळेस आंदोलन स्थळावरून निघून गेले त्यानंतर त्यांच्या शोधाशोध करण्यासाठी सुद्धा प्रियंका चौधरी या देखील धावाधाव सगळीकडे करत होत्या आणि त्यानंतर आता त्यांची अचानक प्रकृती बिघडली, भोवळ आल्यामुळे त्यांना आता केज रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबामधील संतोष देशमुख यांच्या पत्नी असतील, आई असतील, ही सर्वजण दुःखामध्ये आहेत आणि त्यानंतर आज धनंजय देशमुख हे देखील बाहेर निघून गेले होते. त्यामुळे हे कुटुंब चिंतित होतं. आता धनंजय देशमुख जरी आले असले तरी मात्र चिंता आणखी त्यांची कायम आहे आणि त्याच यातून काळजीपोटी आणि परत एकतर धावाधाव आणि धावपळ झाल्यामुळे आता त्यांना भोवळ आलेली आहे आणि त्यांना केजच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. या गेल्या काही दिवसांपासून इथेच राहत होती का त्यांची बहीण आणि त्यांच्याशी तुझं बोलणं झालं होतं का? म्हणजे स्वाभाविकपणे अजूनही आपल्या भावाचे मारेकरी, त्यांना कठोर शिक्षा होत नाही आणि तीच एकमेव मागणी आहे या कुटुंबाची, बाकी काहीच मागणी नाही. अशा ह्याच्यात ताण तणाव हे तर निश्चित असणार, पण त्यांच्या आणखीन काही नातेवाईकांशी बोलणं झालंय? सकाळी ज्यावेळेस धनंजय देशमुख हे आंदोलन स्थळावरून बाहेर निघून गेले होते त्यावेळेस या ज्या त्यांची बहीण आहेत त्यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिलेली होती. न्यूज 18 लोकमतला देखील त्यांनी बोलले होते की या संपूर्ण प्रकरणाला 34 दिवस उलटले आहेत, अद्यापही काही आरोपी अटक नाहीत आणि काही आरोपींना वेगळा न्याय आणि काही आरोपींना वेगळा न्याय अशा पद्धतीने दिलं जाते. आम्हाला फक्त न्याय हवा आहे आणि त्या न्यायासाठी आम्ही जे कुठलंही म्हणाल ते आंदोलन करायला तयार आहेत. आज ज्या पद्धतीने धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरती चढून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, उद्या देखील गावकऱ्यांनी तशा पद्धतीने पवित्रा घेतलाय. मात्र कुटुंब जे आहे देशमुख कुटुंब त्यातील जी बहीण प्रियंका आहे ती देखील या संदर्भामध्ये न्याय मिळावा यासाठी अनेक वेळा त्यांनी माध्यमांना देखील बोललेलं आहे आणि आज देखील धनंजय ज्यावेळेस निघून गेला होता त्यावेळेस शोधाशोध करण्यामध्ये सुरुवातीला ती आघाडीवरती होती. सगळ्या ठिकाणी पळापळ करणं, शोधाशोध करणं आणि त्या कुटुंबाला एकंदरीत समजूच शकतो काय या कुटुंबावर सध्या वेळ आलेली आहे आणि त्यातून सगळेच जण तणावात आहेत. त्यातून कदाचित असं झालेलं असू शकतं. आपण अपेक्षा करूयात की प्रियांका चौधरी या लवकरात लवकर बऱ्या होतील. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. ब्रेकिंग न्यूज हाती येते. दिवंगत संतोष देशमुख यांची बहीण प्रियांका चौधरी यांची प्रकृती अचानक खालावली आहे.